हॅलो, आज आहे होळी. होळी हा सण रंगांचा, आनंदाचा आणि वाईटावरती विजय मिळवण्याचा आहे. हा सण खरं तर आहे ना, हिरण्यकशिपूने त्याच्या बहीण होलिकाला प्रल्हादाला मांडीवरती बसून अग्नीमध्ये बसवले होते. पण प्रल्हादाच्या भक्तीमुळे प्रल्हाद वाचला आणि होलिका मात्र जळून नष्ट झाली. तर वाईटावरती विजय म्हणून हा सण सुद्धा साजरा केला जातो. तर इथे मी रांगोळी, धूप, देवपूजा केल्यानंतर पुरणाची डाळ शिजवून घेतली, म्हणजेच हरभऱ्याची गूळ चिरून घेतला आणि इथे परतण्यासाठी ठेवलेलं होतं. तर या सणामध्ये आपण होळी जी बनवतो ना, पेटवतो, त्याच्यामध्ये गोवऱ्या आणि वाळलेल्या लाकडांचा समावेश करायचा असतो. जी झाडं असतात ती तोडायची नसतात. त्याच्यामध्ये नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि घरातील सुखशांतीसाठी नारळसुद्धा अर्पण करायचा असतो. दुपारपासूनच हळूहळू सुरुवात केली, कारण की बाळाला घेऊन मला सगळं काही उरकायचं होतं. देवबाप्पासाठी नैवेद्य बनवायचा होता म्हणून खास पुरणपोळी. तसंच मला सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त पुरणपोळी आवडते म्हणून. तळण्यामध्ये विकतच थोडंसं तळण वापरलेलं आहे. इतर वेळेला मी खात नाही, त्याच्यामुळे बनवलेलं नाही. आणि इथे मी पुरणपोळ्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर आवरून घेतलं, कारण की मला जायचं होतं आज होळीची पूजा करायला. पुरणपोळी येण्यासाठी डाळ आणि गूळ चांगलं असणं गरजेचं नाही, तर ते आपल्याला बनवता व्यवस्थित यायला पाहिजे. तसंच इथं तर माझ्या पुरणपोळ्या व्यवस्थित टम्म फुगलेल्या सुद्धा होत्या आणि मला खरपूस पुरणपोळ्या आवडतात तशाच मी भाजलेल्या होत्या. आणि सर्वात सुंदर म्हणजे मला आवडती माझ्या मम्मीच्या हातची पुरणपोळी, जी खूप सुंदर असती, छान असती आणि गोडीच्या प्रमाणाला वगैरे व्यवस्थित असते. तर त्याच्यानंतर इथे मी सगळं साहित्य गोळा केलं, जे मला होळीमध्ये अर्पण करायचं होतं. आणि तसंच हा नारळ मी दारावरून उतरून टाकला. याच्या मागे काही शास्त्र आहे. जितक्या वेळा उतरवायचा असतो तितक्या वेळा व्यवस्थित उतरून मी आता निघाले होते होळीपाशी. तर आम्ही गेल्यानंतर होळीची तिथे अग्नी द्यायचा होता, त्या अगोदर मी रांगोळी काढून घेतली आणि नंतर आम्ही पूजा करून घेतली. आज होळी पेटवण्यासाठी जवळपास अर्धा तास उशीरच झालेला होता. आणि हे सुंदरसे व्हिडिओज आणि फोटोज आमच्या सोसायटीच्या मेकअप आर्टिस्ट रुपाताईंनी यांनी क्लिक केलेले आहेत. थँक्यू. तर इथे होळी पेटवल्यानंतर त्याला नैवेद्य अर्पण केला, पाण्याने फेरा मारला आणि जे काही वस्तू वगैरे आणल्या होत्या त्या सगळ्या मी होळीमध्ये टाकल्या, कारण की सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर प्रत्येकाच्या घरात नांदावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळेच ही मनोभावे पूजा आपली सगळी लोक करत असतात. आपण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला साजरी केलेली होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी होत असते धुलीवंदन. तर इथे आम्ही लगेच थोडासा गुलाल एकमेकींना लावला होता. हॅपी होळी म्हणून हळदी कुंकाचा छोटासा प्रोग्राम झाला. त्यानंतर मी आले घरी आल्यानंतर मला गुळवणी बनवून देवाला नैवेद्य अर्पण करायचा होता. सगळ्यात पहिल्यांदा मी कपडे चेंज केले आणि तोंड धुवून घेतलं, कारण की कुंकवाची ॲलर्जी मला सुद्धा होते. तर आमच्याकडे अळणी आमटी आणि रेग्युलर आमटी, गुळवणी, भाजी, भात असं मी बनवलं होतं. इथे मी भजीला पूर्ण स्किप केलं होतं. तर असा होता माझा आजचा होळीचा दिवस. तुम्ही काय काय केलं होळी दिवशी ना, हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा ब्लॉग आवडला का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. बाय.